पूर्ण ऑलला तिने डिझाईन करून घेतली तिच्या पसंतीने. हे पण खूप कॉस्टली काहीतरी पडलेलं आहे. आणि ही तिची वॉर्डरोब. समोर परत अजून एक ब्लॅक टाईल्स आहे. आणि इथं थोडं इथं इंग्लिश वाचलं मित्रांनो. हे पहा पाणी, हा पाण्याचा प्रेशर पहा, नॉर्मल आहे हा, तसं जास्त नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला एक होम टूर देणार आहोत, जे की खूप इंटरेस्टिंग बनलेलं आहे. खूप भारी, खूप लक्झरियस बंगला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे याची बाहेरच्या साईड अशा आहे. इथं आपल्याला झाडं लावण्यासाठी बनवलेलं आहे. आणि नंतर इथनं आपल्याला वरती जाण्यासाठी आहे, चालत जाण्यासाठी. मध्ये पण झाडे आहेत. आणि इकडनं आपल्याला फोर व्हीलर कार आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आहे. तर हे पहा, बाहेरून अशा प्रकारे दिसतो पूर्णपणे बंगला. तर चला आतमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मित्रांनो, हे बघू शकता तिथं आहे तुळस. मित्रांनो हे पण पहा, इथं खूप मोठे याचं झाड आहे. कशाचं झाड आहे दुरो आहे? प्राजक्ता. याची फुलं पडत असतील ना खाली सकाळी सकाळी. अशा प्रकारे इथं झाडांच्या कुंड्या आहेत. इथे सर्व प्रकारांची झाडे आहेत. हे इथं आहे आपलं काय म्हणते त्याला, ह्याला कढीपत्ता, इथं आळू आहे, लिंबुनी आहे. तर चला मित्रांनो, आता आपल्याला आतमध्ये बघायचे. हा याचा पहिला सेफ्टी डोअर होता. त्याला अजून एक डोअर आहे. ही जी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, क्वालिटी खतरनाक क्वालिटी आहे. फर्निचर पण व्यवस्थित आहे. तर या मॅडम आता या इकडं. आता आल्यानंतर आपला सर्वात पहिले इकडे बसायला सोफा आहे, जो की खूप हेवी आहे. मित्रांनो पाहू शकता, अशा प्रकारे मी इथं बसू शकतो. त्याच्यानंतर इथं समोर आपल्याला एक टेबल आहे. अशा प्रकारे ही जी ग्रिलिंग आहे मित्रांनो, याची हाईट किती असेल तर 20 फीट हाईट. म्हणजे हे पूर्ण जे आपला हा हॉल जो आहे ना, याची पूर्ण हाईटच 20 फीट. आणि हा झुंबर. आणि समोर ही सर्वात मोठी फ्रेम आहे विठ्ठल रुक्मिणीची, जी की खूप जबरदस्त घराला शोभा देते. आणि हा टी व्ही, याची साईज काय आहे बरोबर? 65 इंच ना? 65 इंचचा हा सर्वात मोठा टी व्ही आहे. आणि इथे खाली असायचा हे, म्हणजे याचं तुम्ही हे काय म्हणता त्याला, युनिट, टी व्ही युनिट पाहू शकता. अशा प्रकारे पाहू शकता. बघा अशा प्रकारे हा टी व्ही युनिट आहे. आणि ही सीडी आहे आपल्याला वरती जाण्यासाठी. तर जाऊयात आपण मित्रांनो, वरती पण जाऊयात. आणि इथं आहे मित्रांनो आपला देवघर. सर्वप्रथम तुम्हाला मी हे देवघरातली लाईट लाव. हे डोअर बंद करा एक मिनटं. हे बघा, डोअरची पण डिझाईन पाहून घ्या मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे डोअरची डिझाईन आहे. आणि आता ओपन कर डोअर. साईडने पण असं एक डिझाईन केलेलं आहे. हे अशा प्रकारे आतमध्ये पण हे बघा, समोर विठ्ठल रुक्मिणी, साईडला बॅकग्राऊंडला ते कटिंग त्याच्यात बनवलेले आहेत नाही का. आणि हे खाली आपले देव आपले. तर या मित्रांनो, आता आपल्याला घ्यायची किचन टूर. किचन कशा प्रकारे बनलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आपण. या चला. तर या मित्रांनो, आपण किचनमध्ये आल्यानंतर इथं सर्वात पहिलं आपल्याला अलीकडे स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये आपण डायनिंग टेबल ठेवलेला आहे. तर हा डायनिंग टेबलमध्ये आपल्याला किती 6 चेअर होत्या, पण आपण सध्या 4च लावलेल्या आहेत. अजून 2 चेअर आपल्या साईडला ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं काय स्पेस आहे हे पाहू शकता, इथं सामान ठेवण्यासाठी. तर आणि त्याच्यानंतर आता मित्रांनो, हे झाल्यानंतर आता इकडं आहे आपलं मेन किचन. तर तुम्ही किचनची डिझाईन पाहू शकता मित्रांनो, खूप जबरदस्त आहे. आणि किचनचं मला आपण एक फेस ओपन करून दाखवूयात. हे बघा अशा प्रकारे किचन आहे. आणि हे असं डायरेक्ट बाहेर येतं, ड्रॉवरसारखं आहे. असं म्हणजे सर्व ड्रॉवरसारखं आहे. याच्यामध्ये सगळं सामान रेडी आहे. आणि आपल्याला हे जे आहे हे ग्रेनाइट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपण पाणी पिण्यासाठी इथं हे तांब्याचं हे भांडं ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाणी. मित्रांनो ह्या आहे सगळी, ज्याला 3 बर्नर आहेत. आणि हे पण याचा आहे ग्लास आहे आय थिंक तो. आणि ही किचनची चिमणी. आणि अजून अशा प्रकारे हे इकडे किचन आहे. इथं आपला फ्रीज आहे. आता किचनचे पण फॅन आहे इथे किचनला बी. वरती पण जबरदस्त लाईट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथे एक झुंबर आहे, जो की डायनिंग टेबलच्या वरती आहे. आणि पाठीमागे पाहू शकता, ही जर तुम्हाला डब्बे वगैरे ठेवण्यासाठी खूप मोठं असं स्पेसचं हे एवढं मोठं कंपार्टमेंट आहे मित्रांनो, खूप जबरदस्त आहे. आणि इकडे एक आपला डोअर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे आहे आपलं फर्स्ट टॉयलेट, जे की खालचं कॉमन आहे. पाहू शकता अशा प्रकारे टॉयलेट आहे. टॉयलेटचे नळ पण खूप भारी आहे. टॉयलेटमध्ये पण POP आहे, जबरदस्त आहे. त्याचे पण डोअर खूप हेवी डोअर आहेत हे. आणि हे सर्व लॉक मित्रांनो युरोपाचे आहेत, म्हणजे खूप हेवी क्वालिटीचे आहे. आणि हे अशा प्रकारे आपल्या इथे एक आरसा आहे. इथं खाली एक हात धुण्यासाठी बेसिन आहे. आणि हे बाकी आपलं सामान. आणि इथे आहे आपल्याला आंघोळीचं. तर चला आंघोळीचं पण पाहूयात आपण. खूप मोठा आहे, जबरदस्त आहे याचा स्पेस. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, याची यावेळी वापरलेली जी ही काय म्हणतात फरशी आहे ती खूप जबरदस्त आहे. हे पहा मित्रांनो, हे याच्यात गरम पाणी सगळं सर्व काय आहे इथं.
हे शॉवर वरती असे वरती आहे POP. फर्स्ट बेडरूमचा एक टूर घ्यायचा आहे. असे 3 BHK आहे पूर्ण हा. आता वरती 2 बेडरूम आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण जाणार आहोत फर्स्ट बेडरूममध्ये. तर हे असं आपलं बेडरूम आहे. बेडरूममध्ये आल्यानंतर सर्वप्रथम हा TVचा युनिट आणि इकडे आहे हे वॉर्डरोब, जे की खूप जबरदस्त आहे, पूर्ण हायटेड आहे आणि ते फर्निचरमध्ये बनवलेलं आहे हे अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये आपले कपडे आणि इकडे आहे मेकअप आरसा, हे पाहू शकता. जरा राडा आहे रूममध्ये, पण काही विषय नाही मित्रांनो, गॅस सांभाळून. आणि हे असं क्वालिटी काम आहे. आणि हा आहे बेड. तर हे बघा मित्रांनो, असं याच्यावरती आपण झोपू शकतो, आराम करू शकतो. आणि वरती पाहू शकता मित्रांनो, काय जबरदस्त फॅन आहे, इथं हवा आहे. तर हे आमची ताई, हे कशी परेशान करते मला, तांबे दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये. आणि हे बघा ताई, हाय कर. हाय, हाय. सबस्क्राईब करा प्लीज. फर्स्ट बेडरूमचा टूर झालेला आहे. आता आपण जाऊयात वरती. तर चला, आता दुसरे 2 बेडरूम वरती आहेत मित्रांनो. आता आपल्याला जायचे वरती. चला या पाठीमागे माझ्या. ह्या अशा प्रकारे शिडी आहे. साईडनी याला काय म्हणतात, हे काचेचं आहे. आणि चला आता आपल्याला जायचं आहे आमच्या फर्स्ट बेडरूममध्ये, जे की खूप लक्झरियस बेडरूम, मास्टर बेडरूम म्हणतात त्याला. वाव, इथं आल्यानंतर जो फील आहे ना मित्रांनो, तो फील खरंच खतरनाक आहे, जबरदस्त. काय 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 क्वालिटी आहे ना हे आमची भाचीच्या दुर्वाचे जे मेडल आहेत. वरती एक फ्रेम आहे, हे अशा प्रकारे बनवलेलं आहे ठेवायला. इथं एक टेबल आहे, तिला अभ्यास स्टडी टेबल काय म्हणतात ते करण्यासाठी. इथं तिचा लॅपटॉप आहे. आणि हे साईडने पण तिला असे कंपार्टमेंट आहे, त्यासाठी तिला सामान ठेवायला. इथं स्विच बोर्ड आहे. आणि चेअर, बस का दुर्वा चेअरवरती. वाव, बरं तू इथं बस, चल. हे बघा मित्रांनो चेअर, ही आहे भाची दुर्वा आणि हो आहे पोरगा माझा पियुष. आता मित्रांनो, आपल्याला अजून ह्या रूममध्ये खूप काही तुम्हाला दाखवायचं आहे. दार बंद पण होत नाही मला. खास म्हणजे याचं टॉयलेट खूप लक्झरियस आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे डोअरला पाठीमागणं आपल्याला कपडे लटकवण्यासाठी आहे. नंतर हा इथं फर्स्ट स्विच बोर्ड. नंतर इथं अजून एक फुलदाणी आहे. आणि मित्रांनो, इथं बसून मी तुम्हाला दाखवतो TV युनिट. हा पाहू शकता, हे TV नाही आहे इथे, पण आमच्या दुर्वा क्लास घेते छोट्या छोट्या बाळांचा, तर त्याच्यासाठी इथं ब्लॅकबोर्ड आहे, जो की तो पण ब्लॅक नाही, ग्रीन आहे. आणि हा आहे TV युनिट पूर्णपणे. त्याला पण खाली कंपार्टमेंट आहेत, ते पण ओपन होत नाहीत मला. होते झाले खाली आहे सामान, नाही आहे काही त्याच्यात. सो आता आपण बनणार आहोत, याला म्हणतात वॉर्डरोब. येस ना, वॉर्डरोब. हां. सो इथं असेल कपडे पूर्णपणे. वाव, खूप जबरदस्त आहे. अरे वा, खूप कपडे आहेत याच्यात तर. मित्रांनो, हे आहे खिडकी आणि हे त्याचे कर्टन बघा. याची पण क्वालिटी पहा मित्रांनो, खूप जबरदस्त क्वालिटी. आणि इथं आहे मेकअप आरसा, पण सॉरी मेकअप आरसा नाही आहे, डिझाईन आहे. मेकअप आरसा ते तिकडे आहेत तिथे. हां, हे आहे. या साईडने पण पेस आहे आपल्याला खूप जास्त. इथपर्यंत पेस आहे. थोडंसं की मला बेडची थोडंसं गादीची क्वालिटी. हां, हे आहे बेड अशा प्रकारे. सो आता आपण बेडवरती झोपणार आहोत. खूप जबरदस्त आहे. वरची डिझाईन बघा मित्रांनो. बेडवर झोपल्यानंतर असं वरती आपल्याला बघायला खूप भारी आहे. सॉरी, असं बघा, फॅन प्लस लाईटिंग. वाव. आणि हा याच्यानंतर अजून एक इथे विंडोज आहे. ओपन करा जरा. ते क्यूटची डॉल बसलेली आहे, असं वाटतं रिअल आहे. आणि हे आहे बेड. याच्यानंतर इथे पण आहे आपलं कुशन आणि इकडनं पण आहे डिझाईन. आपल्याला पाहायचं आहे वॉशरूम मित्रांनो. काय जबरदस्त वॉशरूम आहे. सर्वप्रथम आता नंतर इथं आपलं वॉश बेसिन आहे एक छोटंसं कोपऱ्यामध्ये. नंतर ही फरशी जी आहे मित्रांनो, ही खरंच खूप क्वालिटी आहे. समोर परत अजून एक ब्लॅक टाईल्स आहे. आणि इथं थोडं इंग्लिश वॉशरूम आहे मित्रांनो. हे पहा पाणी, हा पाण्याचा प्रेशर पहा, नॉर्मल आहे. हां, तसं जास्त नाही आहे. आणि हा शावर तर आहेच ना. हे बघा मित्रांनो, इथं नळ आहे, वरती शावर आहे. POP तर सर्वच वॉशरूमला आहेच आहे मित्रांनो. आता आपण हे बेडरूम पाहिलं. आता आपल्याला ह्या बेडरूममध्ये जायचं, जे की आमच्या दुर्वांचं आहे. आणि वरतून असा मित्रांनो, वरतून पण असं दिसतं पहा. हे झुंबर आहे. हे पहा, खूप मोठं झुंबर आहे. झुंबरची प्राईस काहीतरी आय थिंक 3 लाख रुपये असं काहीतरी आहे. आणि वरून हा सर्व रूमचा लुक पहा मित्रांनो.
हे खूप हायटेड आहे नाही का. अशी आहे आमच्या दोरवाची बेडरूम. तर चला आता आल्यानंतर सर्वप्रथम इथं आहे स्विच बोर्ड. लाईटी लावून घेतल्यानंतर बेड पाहू शकता. हा आहे बेड. खूप मोठा बेड आहे आणि बेडच्या वरची डिझाईन पहा मित्रांनो. वाव काय जबरदस्त आहे. वॉलपेपर पाहू शकता. पूर्ण वॉलला तिने डिझाईन करून घेतली तिच्या पसंतीने. हे पण खूप कॉस्टली काहीतरी पडलेलं आहे. आणि ही तिची वॉर्डरोब. हे पण खूप जबरदस्त आहे. हे बाकी तिचं सामान असेल याच्यामध्ये कपडे वगैरे काय. अजून इकडे काय आहे पाहूयात. हां काही तिचे क्लासचे बुक वगैरे. आणि हे तिचा बेडरूम. इथे साईडला स्विचबोर्ड सामान. मित्रांनो इथे एक चेअर आहे बसण्यासाठी. इकडे पण विंडोज आहे. इकडे पण विंडोज आहे पाहू शकता. हे जबरदस्त क्वालिटीचं आहे. इथे एक वॉच आहे. आणि मित्रांनो इथं आहे एक ग्लास. तिचा मेकअप ग्लास. आणि तिचं स्टडी टेबल आहे मित्रांनो. याच्यामध्ये तिचे सामान असेल. इथे एक ड्रॉवर आहे जिथे तिचं इथं पण सामान आहे. इथं पण सामान आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा तिचा बेबी डॉल एक छोटासा. आणि हे तिचे मेडल दोरवाचे. बाकी इथं पाहू शकता हे डेली रुटीन जे की झोपल्यातून उठल्यापासून कसं काय गोष्टी करायच्या शाळेत जाईपर्यंत सर्व लावलेलं आहे त्याच्यावरती. आणि ही आमची दुर्वा आणि छोटीशी लक्ष्मी सगळ्यात छोटी भाची माझी ही. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला मित्रांनो बाय बाय. बाय बाय कर. बाय कर. लव यू.